महापालिकेच्या दुर्लक्षामुळे धुळीचे साम्राज्य, नागरिकांचा रस्त्यावर उतरण्याचा पवित्रा। प्रभाग क्रमांक 20 मधील जलशुद्धीकरण पाईपलाईनचे काम गेल्या 4 वर्षापासून निकृष्ट दर्जाचं आणि धीम्या गतीने चालू असून प्रशासनाचे दुर्लक्ष असल्यामुळे खोदकाम करूनही डांबरीकरण झालं नसल्याने परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले। उपनगर सिग्नल कॅनल रोड पासून जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत काम होताना मुदतीपेक्षाही जास्त वेळ घेऊनही नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळत असतानाही प्रशासनाने संबंधित ठेकेदार दुर्लक्ष करीत आहेत। या अगोदरही अनेक वेळा अनेक नागरिकांनी, संस्थांनी, संघटनांनी, पक्षांनी आंदोलनाचे पाऊल उचललं होतं, परंतु सद्यस्थितीत कन्या कोठारी शाळा ते ISP प्रेस विभागीय आयुक्त कार्यालय या दरम्यान खोदकाम होऊनही डांबरीकरण न झाल्याने धुळीचे प्रचंड साम्राज्य निर्माण झालं आहे। कलानगर नागरी वसाहतीतील नागरिकांना याचा प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे। या अनुषंगाने नागरिकांनी एकत्र येऊन नाशिक महानगरपालिका माननीय आयुक्तांना निवेदन देण्यात येणार असून सदर समस्या निवारण करण्याबाबत विनंती केली आहे। प्रसंगी जन आंदोलन करण्याची व रस्त्यावर उतरण्याची सर्वसामान्य नागरिकांची एकजूट आणि ताकद दाखवून देऊ अशा पद्धतीचे नागरिकांची संतापाची भावना व्यक्त होत आहे। यावेळी प्रभाग क्रमांक 20च्या माजी नगरसेविका डॉक्टर सीमा राजेंद्र ताजने यांनी प्रशासनाबद्दल नाराजी व्यक्त करत नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी आम्ही कायम कटिबद्ध आहोत, समस्यांचे निराकरण केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही असे मनोगत व्यक्त केलं। कलानगर वसाहतीतील तुलसी कृपा, रघुनंदन सोसायटी, दर्शना अपार्टमेंट, भक्ती अपार्टमेंट, भक्ती पूजा अपार्टमेंट आदी ठिकाणचे नागरिक, ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मी छाया दांडगे दर्शना अपार्टमेंट मधून ISP रोडलाच राहते। दर्शना अपार्टमेंट मध्ये आम्हाला या धुळीचा खूप त्रास आहे। गेल्या 4 महिन्यांपासून त्यांनी रस्ता खोदून ठेवलेला आहे, तर आणि पूर्ण डांबरीकरणही केलेलं नाहीये। सर्व धूळ आमच्या घरामध्ये येते। अक्षरशः आम्हाला दिवसभरातून 6 वेळा 7 वेळा रस्ता घर झाडावे लागते। जया विभांडी दर्शना अपार्टमेंट मधून बोलते। गेल्या 4 महिन्यापासून ISP रोडचे काम केलेले आहे, पाण्याच्या पाईपलाईनचे। तर त्यांनी सगळी धूळ वरतीच काढून ठेवलेली आहे, सगळी माती, दगड वगैरे, आणि डांबरीकरण केलेलं नाहीये। तर फक्त कच्चा रस्ता सुद्धा त्यांनी केलेला नाहीये। अशी तरी वाळू, माती वगैरे सगळी धूळ आमच्या घरात येते। मुलं आजारी पडताय, आम्ही मोठे वृद्ध वयस्कर माणसं घरात आहे, ते पण आजारी पडताय। तर लवकरात लवकर आमच्या समस्यांचे निराकरण करावे आणि रस्त्याचे डांबरीकरण करून द्यावे ही माननीय अधिकाऱ्यांना विनंती आहे। ते राहते आमच्या शेजारी जे खोदकाम झाले रस्त्याचं ते काही अजून व्यवस्थित नाही, पूर्ण धूळ भरलेली तिथे आमच्या पूर्ण अपार्टमेंटमध्ये धूळ येते, त्याच्यामुळे आम्हाला खूप त्रास होतो। काही आमच्या इथे काही लोकांना दम्याचा आजार आहे, काही लोकांना स्टोन वगैरे असा सर्दी खोकला याचा आजार आहे, त्याच्यामुळे तुम्ही लवकरात लवकर ते काम चालू करावे। तुलसी कृपा अपार्टमेंट मध्ये 3rd फ्लोअरला राहते। तर या ठिकाणी हे जे रस्त्याचं काम केलेलं आहे, या रस्त्याच्या कामामुळे आणि ते काम अर्धवट सोडल्यामुळे, डांबरीकरण नाही केल्यामुळे आम्हाला बिल्डिंगच्या सर्वच लोकांना याचा खूप त्रास होत आहे। दिवसभर दरवाजे खिडक्या लावून बसावं लागतं। त्यानंतर जे कपडे वाळत घातलेले असतात बाहेर, त्या सर्व कपड्यांवर धूळ जमा झालेली असते। त्याच पद्धतीने जे लहान मुलं आहेत घरामध्ये, तर त्या लहान मुलांना बाहेर खेळता पण येत नाही, कारण की सगळं धूळचं साम्राज्य असल्यामुळे लहान मुलं बाहेरच खेळू शकत नाही। त्याचप्रमाणे घरात काही आजी आजोबा आहेत, त्यांना पण बाहेर बसता येत नाही। कंटिन्यू या रस्त्याला गाड्या चालू असतात आणि त्यामुळे कंटिन्यू धूळ उडत असते। तर तुम्ही या ठिकाणी यासाठी काहीतरी प्रयत्न केले पाहिजे। बड़े लोग ये जो लोग हैं उनको सांस लेने में तकलीफ हो रही है और बच्चों को सर्दी खांसी, हमें हॉस्पिटल का चक्कर काटने पड़ रहे हैं। इसलिए प्लीज आप जितने फार त्रस्त असून आमचे ISP साइडचे दरवाजे आणि खिडक्या आम्हाला पूर्णपणे बंद ठेवावे लागतात। त्यामुळे व्हेंटिलेशनचाही खूप मोठा प्रॉब्लेम आमच्या घरामध्ये होत आहे आणि मुलांनाही सर्दी खोकल्याचा त्रास सुरू झालेला आहे। आमची बिल्डिंग ISP रोड लगत आहे, त्यामुळे 4 ते 5 महिन्यापासून सलग धुळीमुळे आम्ही त्रस्त झालो आहे। लहान मुलांना तर 2 महिन्यापासून सारखं हॉस्पिटलच्या चक्रा मारावं लागते। खोकला सर्दी बराच होत नाही औषधं देऊन सुद्धा, कारण की सतत घरात धूळ येते आणि त्यामुळे सगळ्यांनाच त्रास होतोय। मधील गेल्या 4 ते 5 वर्षापासून पाणी पुरवठा विभागाचे जे खोदकामाचे काम चालू होते, ते उपनगर नाक्यापासून कॅनल रोड ते नाशिक रोड जलशुद्धीकरण केंद्र इथपर्यंत होते। परंतु गेल्या 4 ते 5 वर्षापासून ते खोदकाम अक्षरशः जशा पद्धतीने खोदलेलं आहे, तर बऱ्याचशा रस्त्याचं काम झालेलं असून नाशिक रोड मधील आमच्या प्रभाग क्रमांक 20 मधील कन्या कोठारी शाळा ते विभागीय आयुक्त कार्यालय इथपर्यंतचा जो रस्ता आहे, त्याच्या खोदकामानंतर
तो रस्ता पूर्वतास आणलेला नाहीये. त्यामुळे तिथे जे आजूबाजूला लहान मुलींची शाळा आहे कन्या कोठारी, बाजूलाच क्रिटिकेअर लहान मुलांचे हॉस्पिटल आहे, शॉप्स आहे, तसेच प्रभागातील आमच्या रस्त्याच्या बाजूलाच रघुनंदन अपार्टमेंट आहे, दर्शना अपार्टमेंट आहे, तुलसीकृपा अपार्टमेंट आहे. त्यामुळे या अपार्टमेंट मधील समस्त लोकांना लहान मुलापासून तर वयोवृद्धांना प्रमाणाच्या बाहेर या धुळीचा त्रास होत आहे. आणि वारंवार गेल्या कित्येक महिन्यापासून आम्ही अधिकाऱ्यांना पाठपुरावा करतोय, ठेकेदाराशी बोलतोय, परंतु प्रशासकीय राजवट असल्यामुळे पाहिजे तसं त्यांचा प्रतिसाद मिळत नाही आणि त्याच्यावर योग्य तो तोडगा निघत नाही. त्यामुळे आम्ही लोकांच्या संमतीने लवकरच आयुक्त महोदयांना आम्ही निवेदन देणार आहोत या रस्त्याच्या संदर्भात, कारण की हा रस्ता लवकरात लवकर झाला पाहिजे. आणि जर त्याच्यावरही काही तोडगा नाही निघाला तर लोकांच्या संमतीने आणि लोकांच्या म्हणण्यानुसार आम्ही लवकरच जन आंदोलन करू. चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब जरूर करा, लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करा. बेल आयकॉनवर प्रेस करा आणि नोटिफिकेशन्स मिळवा.